श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी कार्तिक देवउठणी एकादशी आहे आणि आपल्याला माहीत आहे की देवशयनी एकादशीला विष्णू जे आहेत तर ते निद्रा अवस्थेत जातात आणि ते कार्तिक देवउठणी एकादशीला निद्रा अवस्थेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला विष्णूंना एक नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याप्रमाणेच एके ठिकाणी एक तुळशीचे पान आपल्याला ठेवायचं आहे. यामुळे विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमची जी काही इच्छा आहे, तुमची जी मनोकामना आहे, तुम्ही जे काही विष्णूंना मागाल तर ते तुम्हाला देतील. आणि त्यासाठी आपल्याला हे उपाय हे एकादशीच्या दिवशी करायचे आहेत. यावर्षी देवउठणी एकादशी जी आहे तर ही आहे 23 नोव्हेंबरला आणि एकादशी तिथी जी आहे तर ती 22 नोव्हेंबर 2023ला रात्री 11:30 सुरू होणार आहे आणि एकादशी तिथीची जी समाप्ती आहे तर ही 23 नोव्हेंबरला 9:01 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार एकादशी ही 23 नोव्हेंबरला आहे आणि ही एकादशी जी आहे तर ती कार्तिक महिन्यामध्ये येत असते. या दिवशी व्रत केले जाते, उपवास केले जातात. परंतु आपण व्रत केले, उपवास केले आणि आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर या व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला देवउठणी एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत आणि या चुका आपण कोणत्याच एकादशीला करू नयेत? तर त्या चुका कोणत्या आहेत? तुम्हाला या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही. रोज आपण तुळशीला जल अर्पण करत असतो, परंतु तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये, तुळशीला स्पर्श करू नये. वरूनच तिला आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याप्रमाणेच तुळशीची पाने सुद्धा आपल्याला तोडायची नाहीत. विष्णूंना आपण नैवेद्यावरती जी तुळशीपत्र ठेवत असतो किंवा जी तुळशीची पाने आपण विष्णूंना पूजेमध्ये अर्पण करतो तर ही आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही, परंतु चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी ही तुळशीपत्र तोडायची नाहीत. त्याप्रमाणेच या दिवशी आपल्याला काळे, निळे, भडक रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. या दिवशी तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही. कांदा, लसूण, मद्य, मांसाहार, तळलेले मसालेदार पदार्थ या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. त्याप्रमाणेच या दिवशी दिवसा झोपू नये. तुम्हाला जर तुमची तब्येत वगैरे जर खराब असेल तर हा नियम लागू होत नाही, परंतु शक्यतो आपल्याला या दिवशी दिवसा झोपायचं नाही. त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी तांदळाचे सेवन करायचं नाही. भात, त्याप्रमाणेच तांदळाचे पदार्थ तर हे सुद्धा खाण्यामध्ये वर्ज्य करायचे आहेत. या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही. त्याप्रमाणेच एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो सुद्धा फोडायचा नाही. तर हे काही नियम असतात, हे नियम आपल्याला पाळायचे असतात. आता आपण एकादशीच्या दिवशी विष्णूंना कोणता नैवेद्य अर्पण करायचा, तसेच कोणत्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवायचं आहे तर हे आपण पाहणारच आहोत. पण यापूर्वी मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी करण्याचे छोटे छोटे उपाय सांगणार आहे. तुम्हाला जर सुखसमृद्धी हवी असेल तर तुम्हाला एकादशीला पिवळे चंदन किंवा केशर हे गुलाबजलामध्ये मिसळून कपाळावर टिळा लावून आपल्या स्वतःच्या कपाळावरती हा टिळा लावायचा आहे आणि आपल्याला विष्णूंची विधिवत पूजाही या दिवशी करायची आहे. तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर याला फोटोला अभिषेक केला जात नाही, परंतु मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला विधिवत पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी विठ्ठलांची किंवा आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांची विधिवत पूजा करू शकता. आर्थिक अडचणींना जर तुम्हाला सामोरे जावे लागत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, पैशासंबंधी काही समस्या असतील तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुम्हाला राधाकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे. राधाकृष्णांचं दर्शन घ्यायचं आहे आणि पिवळ्या फुलांची माळ ही राधाकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या बऱ्याचशा आर्थिक समस्या या कमी व्हायला मदत होते. त्याप्रमाणेच एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना एक विड्याचं पान अर्पण करायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते अर्पण करण्यापूर्वी आपल्याला चंदनाने या पानावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा, त्या विड्याच्या पानावरती म्हणत म्हणत लिहायचा आहे आणि हे जे पान आहे तर हे आपल्याला कृष्णांना अर्पण करायचं आहे. यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी या कमी होत असतात. तसेच श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन आपण धूप, दीप, नैवेद्य, फुले, केशर तर हे कृष्णाला अर्पण करून पूजा करायची आहे. शक्य आपल्याला जर असेल तर या दिवशी व्रत करा, परंतु जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा केली तरी सुद्धा चालेल. त्याप्रमाणेच एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत
प्रत्येक 3 तासांनी आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची जर पूजा केली तर याचे सुद्धा आपल्याला शुभ फळ मिळत असते. त्याप्रमाणेच या दिवशी देवाला नारळ, बेलाचे फळ, सीताफळ आणि सुपारी ही अर्पण करावी आणि शक्य असेल तर तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त नामजप हा करायचा आहे. तुम्ही विष्णूंचा कोणताही जप जो आहे तर तो या दिवशी करू शकता. या व्रतामुळे आपल्या जी काही पापे आहेत तर ती विष्णूंच्या कृपेने नष्ट होत असतात आणि वैकुंठामध्ये आपल्याला स्थान मिळते, तर अशी सुद्धा मान्यता आहे. तर हे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण एकादशीच्या दिवशी करू शकतो. आता पाहूया की आपण विष्णूंना कोणता नैवेद्य अर्पण करू शकतो. तर यामध्ये आहे ते म्हणजे पहिलं केशर मिश्रित खीर. विष्णूंना केशर मिश्रित खीर ही अतिशय प्रिय आहे. तांदूळ आणि दुधापासून बनलेली खीर जी आहे तर ही खीर बनवायची आहे आणि यामध्ये केशरसुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे. यामुळे विष्णू हे लवकर प्रसन्न होतात. केशरामुळे खिरीचा जो रंग आहे तर तो हलका पिवळा होतो आणि पिवळ्या रंगाचा भोग हा देवाला खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला ही खीर विष्णूंना अर्पण करायची आहे आणि यासाठी जे दूध वापरणार आहोत तर हे दूध गाईचेच वापरायचे आहे. त्याप्रमाणेच आहे दुसरा नैवेद्य तो म्हणजे पंचामृत. गाईचे दूध, दही, तूप, मध आणि साखर तर यापासून पंचामृत बनवायचं आहे आणि हे पंचामृत सर्व देवदेवतांना आवडते. त्याप्रमाणे ते विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. विष्णूंना हे अमृताप्रमाणे आहे. त्यामुळे तुम्ही पंचामृताचा भोग सुद्धा लावू शकता. त्याप्रमाणेच तुम्ही बेसनाचा शिरा तर हा सुद्धा नैवेद्य विष्णूंना दाखवू शकता. बेसनाचा शिरा हा जर आपण विष्णूंना अर्पण केला तर हा विष्णूंचा अतिशय महत्त्वाचा प्रसाद मानला जातो आणि बेसनाच्या शिऱ्यासह पंचामृत सुद्धा तुम्ही ठेवू शकता. श्रीहरी विष्णूंसाठी हे अतिशय महत्त्वाचे 3 नैवेद्य आहेत. केशर मिश्रित खीर, पंचामृत आणि बेसनाचा शिरा. तर यापैकी कोणताही एक नैवेद्य हा तुम्ही अर्पण करू शकता. त्याप्रमाणेच आपल्याला तुळस ही सुद्धा अर्पण करायची आहे. कोणताही नैवेद्य अर्पण केला तरी आवर्जून त्यावरती तुळशीचं पान हे ठेवायचं आहे, कारण विष्णू तुळशीपत्राशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्याप्रमाणेच तुम्ही कोणतंही पिवळे फळ तर हे सुद्धा विष्णूंना अर्पण करू शकता. आता पाहूया की आपल्याला कोणत्या ठिकाणी तुळशीचे पान हे ठेवायचे आहे. तर आपण एकादशीच्या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला 1 तुळशीचं पान घ्या किंवा 21 घ्या, 51 घ्या, 108 घ्या आणि शक्य असेल तर तुम्हाला 1000 तुळशीपत्र घ्यायची आहेत आणि या प्रत्येक तुळशीपत्रावरती चंदनाने आपल्याला श्रीहरी लिहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला विष्णूंचं एक नाव घ्यायचं आणि एक पान हे विष्णूंना अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 1000 तुळशीपत्र विष्णूंना अर्पण करायचे आहेत. नक्कीच तुमच्या मनोकामना विष्णू पूर्ण करतात. आता 1000 तुळशीपत्र घेणं शक्य नसेल तर तुम्ही एक पान घ्या. एक पान घ्यायचं, विष्णूंचं एक नाव घ्यायचं आणि हे पान विष्णूंना अर्पण करायचं. पुन्हा हे पान आपण उचलून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला विष्णूंचं दुसरं नाव घ्यायचं आणि हेच पान पुन्हा अर्पण करायचं. तर असं आपल्याला विष्णूंची 1000 नावे घ्यायची आहेत आणि 1000 वेळेला हे तुळशीपत्र जे आहे तर हे विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या जी काही दरिद्री असेल, गरिबी असेल तर ती दूर होते. त्यामुळे तुम्हाला हा जो तुळशीपत्राचा उपाय आहे तर तो करायचा आहे. एक एक करत एक एक नाव घेत आपल्याला 1000 तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. तुम्हाला जर 1000 नावे घेणे शक्य नसेल तर तुमच्याकडे जेवढी तुळशीपत्रे आहेत 21, 51, 108 तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर याचं पठण करायचं आहे किंवा तुम्हाला जो कोणता विष्णूंचा मंत्र येतो तर त्याचं तुम्हाला 21, 51 किंवा 108 वेळेला तो मंत्र म्हणायचा आहे आणि एका वेळेलाच ही जी तुळशीपत्र आहेत तर ही आपल्याला विष्णूंना अर्पण करायची आहेत. विश्वम विष्णू वषट्कार भूत भव्य भवत प्रभू भूतकृते भूतभृत भाव भूतात्मा भूतभावन पुतात्मा परमात्मा मुक्तान परगा मागती अव्यय पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञ अक्षर योग योगविदानेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंहवपू श्रीमान केशव पुरुषोत्तम. तर अशी तुम्हाला 1000 नावे घेऊन 1000 तुळशीपत्रे अर्पण करा किंवा 1000 नावे घेणे शक्य नसेल मग तुम्ही ओम वासुदेवाय नमः, ओम देवेशाय नमः, ओम उत्तराय नमः, ओम गुप्ताय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम केशवाय नमः तर यापैकी सुद्धा कोणताही एक मंत्र म्हणत जरी ही तुळशीपत्रे अर्पण केली तरी सुद्धा विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याप्रमाणेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर या मंत्राचा तुम्हाला जेवढा जास्त जप करता येईल तर तेवढा एकादशीच्या दिवशी जास्त जप करायचा आहे.
कारण आपण जेवढं जास्त मंत्रपठण करतो किंवा विष्णूंचे जेवढे जास्त नामजप करतो तर तेवढे विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. कोणतीही गोष्ट करताना ती आपल्याला पूर्णपणे श्रद्धेने, निष्ठेने आणि मनोभावे करायची आहेत. नक्कीच तुमची जी काही इच्छा मनोकामना आहेत तर ते श्रीहरी विष्णू हे नक्कीच पूर्ण करतील.